तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला राज्यामध्ये 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. आपल्याला माहीतच असेल, आपल्याला दोन चक्रीवादळांच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हे चक्रीवादळ आपण पाहू शकता दक्षिण कडून आपल्या देशात दाखल होणार आहे. तसेच या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून 28 तारखेला तर काही जास्ती पाऊस येणार नाही, परंतु 29 आणि 30 ऑक्टोबरला राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, तसेच छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, तसेच सातारा, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, वैजापूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच लातूर, नांदेड, अकोला, नागपूर, यवतमाळ या भागात सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच चंद्रपूर या भागात सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी.